आज तर सकाळीच मी बॅग भरली आणि निघाली घराच्या बाहेर. का बरं? काय झालं? सगळं सांगते. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. नाही, नाही, काही झालं नाही. तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी माझ्या मम्मीकडे जात होते. कारण आज ना माझे मम्मी-पप्पा जात आहेत गावाला. सो मला माझ्या ताईसोबत आणि कृष्णासोबत घरी राहायचं होतं. म्हटलं अशी चक्कर मारल्यापेक्षा बॅग भरून डायरेक्ट मम्मीकडेच जायला हवं. म्हणून पटकन बॅग भरली आणि डायरेक्ट मम्मीकडे पोहोचली. तर तिथे ना जीजू आणि काकू आलेल्या होत्या. सो सगळ्यांचा नाश्ता झाला, चहा-पाणी झाला अँड देन हे फायनली यांच्या प्रवासासाठी निघाले. हे गेल्यावर मी सुद्धा पटकन चेंज करून घेतलं आणि तेवढ्यातच सिलेंडर आलं. सो पटकन सिलेंडर सुद्धा घेतलं आणि मग मी लागली स्वयंपाकाला. आज काय बनवायचं, काय बनवायचं हेच आमचं किती वेळपर्यंत डिस्कशन चालू होतं. बट फायनली एवढ्या वेळच्या डिस्कशन नंतर आमचं ठरलं, की आम्हाला काय बनवायचं आहे. सो मी पटकन मस्त अशी आलूची भाजी बनवायला घेतली. देन आंब्याचा रस आणि गरमागरम पुऱ्या बनवायला घेतल्या. आता एवढ्यात एवढा आंब्याचा रस अन् पुऱ्या झाल्या ना, पण तरी माझं मन भरत नाही आहे. म्हणून आज परत बनवला. देन मस्त असं जेवण झालं आणि मस्त-मस्त जेवण झाल्यावर मस्त-मस्त झोप सुद्धा येणार होती. सो एक छान अशी झोप काढली. देन संध्याकाळी उठून आंबा आणि खरबूज खाल्लं आणि तेवढ्यातच ना सौरभ मला भेटायला आला. सो त्याच्यासोबत थोड्या वेळ गप्पा झाल्या अँड देन मी लागली संध्याकाळच्या स्वयंपाकाला. आता संध्याकाळी काय बनवायचं म्हणून असं ठरवलं, की चटोरच बनवायचं आणि सकाळची ना थोडी आलूची भाजी सुद्धा होती, बट ती इनफ नव्हती म्हणून परत मी आलू लावले कुकरला. देन परत भाजी बनवली आणि गरमागरम असे आलू बंडे बनवून घेतले आणि वडापावसारखे मस्त एन्जॉय केले आणि हे एन्जॉय करत असताना त्या पालीनी अशी धुमाकूळ मचवली ना, की आमचं खाणं बाजूला राहिलं आणि या पाळीमुळे आमचं वेगळंच काही चालू झालं. लिटरली ही पाल माझ्या अंगावर उडी मारणार होती, बट ताईमुळे ना मी वाचली अँड देन हे सगळं सोडून मी वडापाव मस्त असा एन्जॉय केला.